नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय घोरपडे. माझ्या अक्षयचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ च्या मानव्य विद्याशाखेच्या प्रथम वर्ष BA साठी मराठी विषयाकरिता द्वितीय सत्रासाठी जो अभ्यासक्रम नेमलेला आहे, खानदेश काव्य प्रबोध, यातील 3 कविता आपण त्याचं रसग्रहण याआधी मी आपल्या समोर सादर केलेलं आहे. आज मी आपल्या समोर 4थ्या कवितेचं रसग्रहण सादर करणार आहे आणि ती 4थी कविता आहे मुक्ताई या शीर्षकाची. कवयित्री विमल वाणी यांनी ही कविता लिहिलेली आहे. अतिशय महत्वाची आणि रसाळ अशी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे मुक्ताई. रम्य उषःकाली मला जाग आली, मुक्ताई माझ्या स्वप्नात दिसली. रम्य उषःकाली मला जाग आली, मुक्ताई माझ्या स्वप्नात दिसली. परकर चोळीत रूप दिसे मनोहर, हरणी वाणी डोळे बोलके सुंदर. मुखावरी तेज अंगी प्रभा फाकली, मुक्ताई माझ्या स्वप्नात दिसली. साजिरे गोजिरे रूप, साजिरे गोजिरे रूप, हात कटेवरी. अंबिकेची मूर्ती दिसते गोजिरी, शुक्राची जशी चांदणी मुग्ध हसू घाली. मुक्ताई माझ्या स्वप्नात दिसली. भावांसाठी मांडे रांधते मुक्ताबाई, आईचे मोठेपण तिचे अंगी येई. दुष्ट विसोबाला मांडे जेऊ घाली, मुक्ताई माझ्या स्वप्नात दिसली. रुसले ज्ञानदेव ताटी लावून बसले, ताटीच्या अभंगात मुक्ता ब्रह्मज्ञान बोले. गहिवरले ज्ञानदेव मुक्ताला कडेवर घेतली, मुक्ताई माझ्या स्वप्नात दिसली. अतिशय सुंदर, रसाळ आणि सुबक अशी ही कविता आहे. साधारणपणे या कवितेचा आकृतिबंध जर आपण बघितला तर रम्य उषःकाली मला जाग आली, मुक्ताई माझ्या स्वप्नात दिसली, हे या कवितेचं ध्रुवपद आहे. त्यानंतर 1, 2, 3, 4 कडव्यांची ही कविता आहे आणि या 4 कडव्यांमध्ये आपल्याला असं दिसेल की पहिल्या 2 ओळीमध्ये सुद्धा यमक साधलेला आहे आणि शेवटच्या 2 ओळीमध्ये सुद्धा यमक साधलेला आहे आणि 4 ओळींचे 1 कडवं अशा पद्धतीने या कडव्यांची रचना आहे. हा झाला एकंदरीत कवितेचा आकृतिबंध. पण मित्रांनो, आपण जर संपूर्ण कविता जर बघितली, आस्वादली, तर आपल्याला असं दिसून येतं की मुक्ताई बद्दल ही कविता सांगितली गेलेली आहे आणि ही मुक्ताई आहे संत परंपरेतील मुक्ताबाई. मराठी साहित्यामध्ये जर आपण बघितलं तर मराठी साहित्यामध्ये संतांची प्रदीर्घ अशी परंपरा आहे. अगदी 12व्या शतकापासून ज्यावेळेस आपण बघतो, हा जो एक संत मेळा आपल्याला 12व्या शतकामध्ये दिसून येतो, संत नामदेव असतील, संत ज्ञानदेव असतील, तुकारामाचा तर कालखंड खूप पुढचा आहे, परंतु त्या काळातले जे संत होते, गोरोबा कुंभार असेल, आमचे जनाबाई असेल, हे ज्या संत होते, या सगळ्या संतांमध्ये सावतामाळी असेल, अजून कोणी महत्वाचे संत या काळात आपल्याला पाहायला मिळतात, त्या सगळ्या संतांमध्ये आपल्याला सगळ्या एक प्रकारचं कुतूहल आणि उत्सुकता जर कोणत्या संतांविषयी असेल तर ती आहे मुक्ताबाई. संत मुक्ताबाई विषयी आपल्याला उत्सुकता वाटते आणि एक प्रकारे तिचं जे रूप आहे ते आपण डोळ्यात साठवायचा प्रयत्न करत असतो. जसजसं आपण संत वाङ्मयाचा अभ्यास करतो, संतांची कविता आपल्याला वाचनात येते, त्यावेळेस मुक्ताबाईचं मनोहर रूप आपल्याला अनुभवायला मिळतं. सदर कवितेमध्ये सुद्धा कवयित्री ज्या आहेत त्या कवयित्रीला रम्य उषःकाली मला जाग आली, मुक्ताई माझ्या स्वप्नात दिसली, म्हणजे मुक्ताबाई त्यांच्या स्वप्नात आलेली आहे.
आणि स्वप्नात आलेली आहे म्हणजे मुक्ताबाईंच्या अभंगाने किंवा त्याच्याबद्दलच्या असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, प्रचलित अशा ज्या गोष्टी आहेत त्या ऐकून त्याबद्दलचं एक सतत मनामध्ये चिंतन केल्यानंतर जे काही स्वप्न कवयित्रीला पडलेलं आहे त्यातून तिला ही कविता सुचलेली आहे. आणि ती सांगते की काल रात्री माझ्या स्वप्नामध्ये मुक्ताबाई दिसली. मग ही मुक्ताबाई कशी आहे? आता आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये राहतो. आपल्याला माहिती आहे की मुक्ताईनगर येथेच मुक्ताबाईचं, संत मुक्ताबाईचं मंदिर आहे. तिथेच त्या अंतर्धान पावलेल्या आहेत. 2 मंदिरं आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आणि तिथे असणारी जी एक सुंदर सुबक मूर्ती जी आहे ती सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळते. अतिशय मनोहारी असं चित्र कवयित्रीनं उभं केलेलं आहे. की काय म्हणते कवयित्री की परकर चोळीत रूप दिसे मनोहर, हरणी वाणी डोळे बोलके सुंदर, मुखावरी तेज अंगी प्रभा फाकली, मुक्ताई माझ्या स्वप्नात दिसली. ही संत मुक्ताबाई आहे कोण? कोण आहे संत मुक्ताबाई? आणि तिचं जे मनोहर रूप आहे ते रूप, त्याची चर्चा कवयित्री करते. पण ही संत मुक्ताबाई आहे कोण? तर निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही 4 भावंड 12व्या शतकात संत परंपरेतील महत्वाची भावंड म्हणून ओळखली जातात. संन्याशाची पोरं म्हणून वाळीत टाकलेल्या या भावंडांना दारोदार गावोगाव फिरावं लागलं होतं. कशासाठी फिरावं लागलं होतं? तर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला फिरावं लागलं होतं. त्या काळातील धर्मशास्त्रांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला होता आणि संन्याशाची पोरं म्हणून त्यांना वाळीत टाकलेलं होतं. आणि मग त्या काळातलं एक अतिशय उपेक्षित हाल अपेष्टेचं जगणं या भावंडांच्या वाट्याला आलेलं होतं. की आई वडील जगात हयात नाहीयेत, आपलाही उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, आपल्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे, आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी ही भावंड कधी पैठण कधी काशी अशी फिरताना आपल्याला दिसत आहेत. काय तर फक्त धर्मशास्त्र किंवा धर्मपंडिताकडून मान्यता मिळवण्यासाठी. या 4 भावंडांमध्ये संत ज्ञानेश्वरांचं तर कर्तृत्व आपल्याला माहितीच आहे की 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यानंतर त्यांनी समाधी घेतली. त्याचप्रमाणे या सगळ्या भावंडांचा जर आपण वयाचा विचार केला तर मुक्ताबाई ही त्यांच्यामध्ये वयाने अतिशय लहान आहे. पण लहान जरी असली तरी तिचं कर्तृत्व, तिचे विचार हे मोठ्या भावंडांच्या पेक्षाही खूप पुढचे आहेत. त्या संदर्भात कवी पुढे बोलते. पण या 4ही भावंडांमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आकर्षण कोणाचं आहे जास्त, तर आपल्याला संत मुक्ताबाईचं आकर्षण. ती जी छोटीशी मुक्ताबाई आहे ती आपल्या डोळ्यासमोर सतत येते. आणि ती कशी असेल याचं एक चित्र कवयित्रीनं आपल्याला सांगितलेलं आहे पहिल्या कडव्यामध्ये. की कशी आहे ती आमची मुक्ताबाई, की तिचं रूपच इतकं साजिर गोजिर आहे की नाही. साजिरे गोजिरे रूप हात कटेवरी है ना. आपण मुक्ताईनगरला गेल्यावर ज्यावेळेस मुक्ताबाईची मूर्ती पाहतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर अगदी तेच वर्णन कवयित्रीने याच्यामध्ये केलेलं आहे की साजिर गोजिर रूप आहे आणि हात कटेवरी आहेत. जणू काही अंबिका मातेची ती मूर्ती दिसतेय, शुक्राची जशी चांदणी दिसतेय. कारण तिच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर आम्हाला अतिशय प्रसन्न वाटतं. अशी ही मुक्ताबाई आहे की जिच्या बोलण्याने, जिच्या वाणीने, जिच्या दिसण्याने आम्ही प्रसन्न होतो. आणि त्याच्या अनेक उदाहरणं सुद्धा आपल्याला दिसत आहेत. त्याच्या संदर्भात ती सांगते की पुढेच म्हणते ती भावांसाठी मांडे रांधते मुक्ताबाई, आईचे मोठेपण तिचे अंगी येई, दुष्ट विसोबाला मांडे जेऊ घाली मुक्ताई माझी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुक्ताबाईच्या संदर्भातली एक कथा फार प्रसिद्ध आहे की त्यांना मांडे बनवायचे होते. पण मांड्यासाठी खापर भेटत नव्हतं कारण वाळीत टाकलेली मुलं होती. अस्पृश्यासारखी वागणूक त्यांना मिळत होती. आणि मग
त्यांनी हट्ट धरला मुक्ताबाईंनी. मग बहिणीचा हट्ट पुरवायचा कसा, तर अतिशय वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या संत साहित्यामध्ये ही गोष्ट फार प्रचलित आहे की त्यावेळेस आपल्या तपसाधनेने संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीला अगदी खापराप्रमाणे लालबुंद केलं होतं आणि त्या पाठीवर मुक्ताबाईंनी मांडे रांधले होते आणि ते मांडे आपल्या भावंडांना खाऊ घातले होते. ही अतिशय प्रसिद्ध अशी कथा आहे. संत मुक्ताबाईच्या संदर्भातल्या तर अनेक कथा आहेत की ज्यावेळेस चौथ्या कडव्यामध्ये कवयित्री सांगते की रुसून बसले होते, रुसले ज्ञानदेव ताटी लावून बसले, ताटीच्या अभंगात मुक्ता ब्रह्मज्ञान बोले, गहिवरले ज्ञानदेव मुक्ताला कडेवर घेतली. की एक दिवस भिक्षा मागत असताना कोणीतरी संत ज्ञानेश्वरांना काहीतरी अपमान केला, कटुवचन त्यांच्याशी बोलले आणि त्याचा राग येऊन संत ज्ञानेश्वर हे घरामध्ये आले. ताटी लावून बसले म्हणजे त्यांनी घराचा दरवाजा पूर्णपणे लावून घेतला, कडी लावून घेतली आणि कडी लावल्याच्या नंतर ते अस्वस्थ झाले आणि ते कोणाशीच बोलणार नव्हते. अशा वेळेस छोटीशी मुक्ताबाई तिथे येते आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणते. फार फार तर तिचं वय असेल त्यावेळेस 8-10 वर्षाची ती मुक्ताबाई असेल आणि ती मुक्ताबाई ताटी उघडा ज्ञानेश्वरा सांगते आणि तिने त्यावेळेस ताटीचे अभंग म्हटलेले आहेत. हे ताटीचे अभंग फार महत्वाचे मित्रांनो, की संत मुक्ताबाई आपल्याला वयाने 7-8 वर्षाची ही मुलगी, छोटीशी कन्या संत ज्ञानेश्वरांना जगाचं ज्ञान शिकवते, ब्रह्मज्ञान शिकवते, जगाच्या रीतीभातीविषयी सांगते आणि त्यांचा रुसवा दूर करते. संत परंपरेमध्ये ताटीचे अभंग फार महत्वाचे आणि ते असताना ती त्या ताटीच्या अभंगामध्ये स्वतःचं ज्ञान ती आपल्या सगळ्या भावंडांमध्ये सांगते आणि ते ज्ञान ऐकून ज्ञानेश्वर बाहेर येतात आणि तिला कडेवर घेऊन फिरतात किंवा आनंद व्यक्त करतात. हे जे आहे ज्ञान, त्यावेळेस जे संत ज्ञानेश्वरांना आत्मज्ञान जे झालं ते आत्मज्ञान देण्याला जर कोणी कारणीभूत असेल तर ती छोटीशी मुक्ताबाई आहे. ती केवळ बहीणच नाहीये मित्रांनो, तर तिने आईसारखी या भावंडांची काळजी घेतलेली आहे. तिचा दुसरा एक किस्सा तुम्हाला फार असेल की एकदा सगळे संत मंडळी बसलेले होते आणि ती सांगते, गोरा कुंभारांचा तो धुपाटणं हाती घेते आणि पाहते, विचारते की कोणाचं मडकं कच्चं आहे आणि संत नामदेवांच्या डोक्याला ती त्याने मारते. तर नामदेवांना राग येतो कारण ते वयाने सगळ्यात ज्येष्ठ असतात, पण आणि एक छोटीशी मुलगी आपल्याला हे सांगते, त्यावेळेस त्यांना राग येतो आणि मग ती म्हणते की अरे हे तर मडकं कच्चं आहे. त्यावेळेस सुद्धा संत नामदेवांसारख्या ज्येष्ठ संताला सुद्धा उपदेश करण्याची क्षमता असलेली आमची मुक्ताबाई आहे. आणि म्हणूनच तिच्या या सगळ्या कथा ऐकल्यानंतर तिच्याविषयीचं एक कुतूहल, एक आकर्षण आमच्या मनामध्ये निर्माण होतं, एक उत्सुकता तिच्याविषयी निर्माण होतं की या भावंडामध्ये एक प्रकारचं रूप आमच्या डोळ्यासमोर प्रत्येकाच्या व्यक्तिमनावर ते कोरल्या जातं की कशी असेल मुक्ताबाई, कशी असेल ही छोटीशी कन्या आमची. आणि आपल्यापेक्षा वडील असणाऱ्या, विद्वान असणाऱ्या, संपूर्ण जगाला सत्याचा प्रकाश दाखवणाऱ्या आपल्या भावंडांना ही ब्रह्मज्ञान देते म्हणजे ही त्यांच्यापेक्षा कितीही अभ्यासू असेल. याचं एक सगळं आपल्याला सार जो आहे या सगळ्या कथांवरून कळतो आणि म्हणूनच आपल्या मनामध्ये ती काय आहे, उत्सुकता निर्माण होते. आणि नेमकी तीच उत्सुकता जी आहे ती कवयित्रीने या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर कवितेमध्ये कवयित्रीने संत मुक्ताबाईच्या ब्रह्मज्ञानाविषयी, ज्ञानाविषयी किंवा त्यांच्या कवितांविषयी भाष्य केलेलं नाहीये, तर ती दिसते कशी, वागते कशी आणि आपल्या आईच्या मायेनं आपल्या या भावंडांना वाढवते कशी, या संदर्भातलं कवयित्रीने चित्रण केलेलं आहे. आणि म्हणून ही कविता मी तुम्हाला म्हणालो की अतिशय रसाळ आहे आणि सुबक आहे.
म्हणूनच आपल्याला ही कविता ही लवकर लक्षात राहते आणि सहज आकलनात सुद्धा कळते. मित्रांनो, ही कविता जर तुम्ही वाचली असेल, ऐकली असेल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला माझं आजचं हे विवेचन कसं वाटलं तेही सांगा. या आधीच्या 3 कवितांवरचं भाष्य, त्या संदर्भातलं मी लिंक जे आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्याही लिंक तुम्ही पहा आणि आधीच्याही कवितांचं रसग्रहण करा. माझा व्हिडिओ आवडलेला असल्यास तो शेअर करा, आपल्या विद्यार्थी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.